वारकरी संप्रदायाला काही शतकांची परंपरा आहे. ज्ञानदेव रचिला पाया तुका झाला से कळसा, असं या वारकरी संप्रदायाविषयी म्हटलं जातं. म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या पाया रचला आणि संत तुकोबारायाने त्याचा कळस केला, असं वारकरी संप्रदायातली लोक किंवा वारकरी संप्रदायाविषयी सर्वजण मानतात. तर वारकरी कुणाला म्हणायचं, तर जो पंढरपूरची वारी करतो तो वारकरी. आणि पंढरपूरचा विठुराया हे वारकऱ्यांचं आराध्य दैवत, आणि पंढरपूरचा विठुराया वारकऱ्यांचे आराध्य दैवत आहे. तो भगवान कृष्ण आणि भगवान परमात्म्याचा अवतार मानला जातो. आणि त्याच्यामुळं वारकरी संप्रदायाचा आणि हिंदू धर्माचा काही संबंध नाही, किंवा वारकरी संप्रदाय निधर्मी आहे असं म्हणणं थोडंसं धाडसाचं होईल, किंवा ते तितकंच सत्य पण नाही. पण वारकरी संप्रदायाचा संघर्ष जो राहिलेला आहे तो हिंदू धर्मात जे काही कर्मकांड वाद फोफावलेला होता, कर्मठता फोफावलेली होती, आणि त्याच्यातून स्त्रिया आणि अनेक बहुजनांचं शोषण केलं जात होतं, त्यावर वारकरी संप्रदायाने आपल्या शब्दांचे आसूड ओढलेले आहेत आणि फटकारलेले आहेत. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, एरानी वावा भारमाता. म्हणजे हिंदू धर्माचं कुठलंही तत्वज्ञान वारकरी संप्रदायाने नाकारलेलं नाही, पण जो काही कर्मकांडवाद आहे, जे काही अंधश्रद्धा आहे, चालीरीती आहे, त्याच्यावर मात्र समग्र संतांनी प्रखर शब्दामध्ये आसूड ओढलेले आहेत, वरखडे ओढलेले आहेत. म्हणजे फक्त कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, अशा पद्धतीची हाक हा वारकरी संप्रदायाने दिलेली आहे. जी वारकरी संप्रदायाने नेहमी समतेची आणि ममतेची कास धरलेली आहे. विश्वबंधुत्वाचं नातं वारकरी संप्रदायाने साऱ्या जगाला सांगितलेलं आहे. विश्व कुटुंबाची संकल्पना त्या वारकरी संप्रदायाने जगाला दिलेली आहे. विश्व हेच आमचं कुटुंब आहे, अशा पद्धतीच्या भावना, बंधुभावाचं नातं वारकरी संप्रदाय आतापर्यंत सांगत आलेला आहे. परंतु वारकरी संप्रदाय दुर्दैवानं आता एका राजकीय चर्चेचा विषय झालेला आहे. शरद पवार यांनी वारकरी संप्रदायामध्ये काही प्रतिगामी विचारसरणीची लोकांनी घुसखोरी केली आहे, आणि ते धर्मांध शक्तीला बळ मिळेल अशा पद्धतीची त्यांच्या कीर्तनाची मांडणी करतायत, असं वक्तव्य केलं, आणि हा राजकीय चर्चेला उधाण आलं. आता तर शरद पवार गटानं वारकरी संप्रदायामध्ये जे काही प्रतिगामी लोक घुसखोरी केली आहे त्यांची नावं जाहीर केलेली आहेत. आणि शरद पवार गटाचे जे काही विकास लबांडे आहेत त्यांनी कोणकोणत्या वारकऱ्यांची प्रतिगामी म्हणून घोषणा केली आहे हे एकदा पहा. स्कोर म्हणून घेतोय. ही लोक वैयक्तिक आमचा त्यांचा कुठे बांधाला बांध नाही, वैयक्तिक त्यांचं आमचं कुठे शत्रुत्व नाहीये, परंतु हे दररोज वारकरी संतपीठात येऊन त्या नारदाच्या गादीवरून कुठेतरी परधर्माचा द्वेष करणे, भेदनीती सांगणे, लोकांचा बुद्धिभेद करणे, रामकृष्ण हरी हा मंत्र पुसून जय श्रीराम हा नवीन मंत्र आणणे आणि वारकरी संप्रदायाचं भगवीकरण करण्याचा हे लोक प्रयत्न करतात. त्या लोकांची नावं अशी आहेत, जे अयोध्येला जे ट्रस्ट आहे राम मंदिराचं, त्या ट्रस्टला जे ट्रस्टी आहेत ते ज्यांचं मूळ नाव किशोर व्यास आहे ते नाव बदलून गोविंद देवगिरी आहेत. मध्यंतरी त्यांनी 1 महिन्यापूर्वी ज्ञानोबा तुकोबांचे ग्रंथ हे ग्रंथ नाहीत असं म्हणाले होते. त्यानंतर वारकऱ्यांनी सगळीकडनं टीका टिप्पण्या केल्यानंतर त्यांनी पुन्हा माफी मागितली होती. हे गोविंद देवगिरी हे घुसखोर आहेत. पुन्हा पुण्यातले चारुदत्त आपळे हे घुसखोर आहेत. त्यानंतर बंडातात्या कराडकर हे घुसखोर आहेत. त्याचबरोबर बुलढाण्याचे प्रकाश जवंजाळ हे घुसखोर आहेत. त्यानंतर तुषार भोसले घुसखोर आहे. अक्षय भोसले, एकनाथ शिंदेची सुद्धा सेना काढली, शिवसेनेची सेना काढली वारकरी सेना, तो अक्षय भोसले घुसखोर आहे. संग्राम भंडारे ज्यांनी संगमनेरमध्ये मध्यंतरी धिंगाणा घातला तो संग्राम भंडारे. त्याचबरोबर आळंदीचं जे ज्ञानेश्वर महाराजांचं देवस्थान आहे त्या देवस्थानावर विश्वस्त असलेला योगी निरंजन हा RSSचा कट्टर प्रचारक आहे. त्याचबरोबर एकनाथ सदगीर ठाणे भागातला आहे, तो सुद्धा घुसखोर आहे. ज्ञानेश्वर जळकीकर, संजय पाचपोर, भास्करगिरी महाराज देवगड, संजय नाना धोंडगे, राणा वास्कर, चंद्रशेखर देगलूरकर पंढरपूरचे, उद्बोध पैठणकर, श्याम राठोड सध्या नाव बदलून आहे ते, किशोर शिवनीकर, त्याचबरोबर रामगिरी महाराज आणि निरंजन कोटेकर
ही 20 नावं आता आम्ही जाहीर करतोय, पहिली यादी म्हणून. पुढच्या काही दिवसामध्ये आम्ही आणखी दुसरी यादी जाहीर करू. या सर्वांना आम्ही एकच म्हणू शकतो ज्ञानेश्वरांच्या भाषेमध्ये. संत ज्ञानोबांनी सांगितलं पसायदानामध्ये, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. यांच्यात बदल हो, यांच्यात सत्कर्म वाढो. अशा पद्धतीने शरद पवार गटाचे जे काही प्रवक्ते आहेत विकास लवांडे यांनी ह्या लोकांची 20 लोकांची नावे जाहीर केलेली आहेत आणि उर्वरित काही प्रतिगामी लोकांची नावं ती जाहीर करणार आहेत. आणि ते आध्यात्मिक आघाडीचे काही तुषार भोसले आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही सुद्धा 40 लोक शरद पवार गटानं वारकरी संप्रदायामध्ये घुसवलेले आहेत, त्यांची सुद्धा आम्ही यादी तयार करत आहोत. अशा पद्धतीचं बघ. वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी खूप कारस्थानं केले आणि आता 40-50 लोकांची टोळी त्याच्यासाठी तयार केली आहे. पण एक लक्षात ठेवा, हा तुषार भोसले जोपर्यंत जिवंत आहे, तुमचं षडयंत्र मी शिजू देणार केलेलं आहे. म्हणजे वारकरी संप्रदाय एका राजकीय चर्चेमध्ये केंद्रबिंदू ठरलेला आहे. प्रत्येक राजकीय पक्षानं वारकरी संप्रदायामध्ये आपल्या विचाराच्या आघाड्या स्थापन केलेल्या आहेत. आघाड्या स्थापन केल्यानंतर त्या आघाड्याचे प्रमुख केलेले आहेत आणि आपले राजकीय अजेंडे रंग वारकरी संप्रदायामध्ये मिसावेत, त्यांना द्यावेत, वारकरी संप्रदायाला ते चिकटावेत, म्हणून हे लोक प्रयत्नरत आहेत. हे नाकारता येणार नाही. म्हणून वारकरी संप्रदाय ह्या आपल्या महाराष्ट्राच्या गलीच्या राजकारणाचा भाग होऊ नये हीच आपली इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतं की कमेंट करून मला कळवा. लाईक करा, शेअर करा. जर माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.